मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का की काही लोक खूप मेहनत करतात, दिवस रात्र काम करतात, त्यांच्याकडे टॅलेंट सुद्धा असतं, स्किल सुद्धा असतात, पण तरीही ते जिथे आहेत तिथेच राहतात. आणि दुसरीकडे काही लोक असे असतात जे जास्त बोलत नाहीत, त्यांच्या प्लॅन्स बद्दल काही सांगत नाहीत आणि खूप शांतपणे काम करत राहतात. पण काही वेळानंतर तेच लोक सक्सेस अचीव करतात, तेच लोक पुढे जातात आणि अचानक सगळ्यांना सरप्राईज देतात. मग मनात एक प्रश्न येतो, हा फरक नेमका कुठे आहे? मेहनतीत, लकमध्ये, की काहीतरी अशी स्ट्रॅटेजी आहे जी सगळ्यांना माहीत नाही? मित्रांनो, ट्रूथ थोडा कडवा आहे. सक्सेस फक्त मेहनतीवर मिळत नाही, सक्सेससाठी स्मार्टनेस सुद्धा लागते. आणि ही स्मार्टनेस काय असते माहीत आहे? काय करायचं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे काय सांगायचं नाही. मित्रांनो, आजकाल एक मोठी चूक सगळे करतात. ते त्यांच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगतात. फ्युचर प्लॅन्स, पर्सनल प्रॉब्लेम्स, इन्कम, नेक्स्ट मूव्ह सगळं ओपनली शेअर करतात. त्यांना वाटतं आपण ऑनेस्ट आहोत, आपण ट्रान्सपरंट आहोत. पण रियालिटी काय आहे माहीत आहे? सगळे लोक तुमच्यासाठी चांगले नसतात. काही लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्यासाठी जेन्युइनली खुश असतात. पण काही लोक असे सुद्धा असतात जे समोर तुमचं कौतुक करतात पण मागून तुमच्यावर लक्ष ठेवतात. ते तुमचे प्लॅन्स ऐकतात, तुमचा विकनेस ओळखतात आणि योग्य वेळ येताच त्याचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे हे लोक नेहमी दूरचे नसतात. कधी कधी ते तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतात, कधी कलीग असतात आणि कधी कधी तुमचे स्वतःचे नातेवाईक सुद्धा असतात. हो मित्रांनो, हे ऐकायला थोडं कठीण आहे, पण हेच रियालिटी आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यात सक्सेस मिळवण्यासाठी फक्त हार्डवर्क पुरेसं नसतं, त्यासाठी स्मार्ट प्रायव्हसी सुद्धा लागते. आणि हीच गोष्ट आपल्याला शिकवते चाणक्य नीती. चाणक्य नीतीनुसार माणसाने काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवायला हव्यात, कारण जास्त बोलणं, जास्त शेअर करणं हे कधी कधी तुमच्यासाठी डेंजरस ठरू शकतं. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात खरंच पुढे जायचं असेल, जर तुम्हाला तुमचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल, तर तुम्हाला एक स्किल शिकावी लागेल. काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. कारण शब्द हे पॉवरफुल असतात, पण सायलेन्स त्याहून जास्त पॉवरफुल असतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चाणक्य नीतीनुसार अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांपासून सुद्धा गुप्त ठेवल्या पाहिजेत. हे काही सामान्य टिप्स नाहीत, हे लाईफ चेंजिंग प्रिन्सिपल्स आहेत जे तुमचं नुकसान टाळू शकतात आणि तुमचं फ्युचर प्रोटेक्ट करू शकतात. जर तुम्ही हे समजलात आणि तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केलं तर तुम्ही फक्त मिस्टेक्स टाळणार नाही, तर तुम्ही एक स्मार्ट आणि पॉवरफुल व्यक्ती बनणार आहात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशी एक गोष्ट समजेल जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. नंबर 1, तुमचे फ्युचर प्लॅन्स. मित्रांनो, तुमचं फ्युचर प्लॅन हे एक फक्त आयडिया नसतं, ते तुमचं डायरेक्शन असतं, तुमचं विजन असतं आणि तुमचं स्ट्रॉंगेस्ट वेपन असतं. पण सगळ्यात मोठी चूक लोक काय करतात माहीत आहे? ते प्लॅन करण्यापेक्षा जास्त प्लॅन सांगण्यात बिझी असतात. मी बिझनेस सुरू करणार, मी यूट्यूब चॅनल सुरू करणार, मी जॉब चेंज करणार, सगळं सगळ्यांना सांगतात. सुरुवातीला त्यांना ॲप्रिसिएशन मिळतो, वा खूप छान आयडिया आहे. पण काही वेळानंतर हे खूप स्टक आहे, तुला जमणार नाही, असं निगेटिव्ह बोलणं सुरू होतं आणि हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स कमी होतं, तुमचं एक्साइटमेंट कमी होतं आणि तुम्ही ॲक्शन घेणं थांबवता. कारण लोक तुमच्या प्लॅनवर रिॲक्ट करतात, पण तुमच्या कपॅबिलिटीवर नाही. मित्रांनो, सक्सेसफुल लोक काय करतात माहीत आहे? ते प्लॅन सायलेंटली करतात आणि रिझल्ट लाऊडली दाखवतात. ते अनाऊन्स करत नाहीत, ते एक्झिक्यूट करत नाहीत. एक एक्झाम्पल बघा, 2 लोक आहेत. एक जण रोज सांगतो मी जिम सुरू करणार, दुसरा काही बोलत नाही पण रोज जिमला जातो. काही महिन्यांनी रिझल्ट कोणाला मिळतो? ऑब्विसली जो शांत राहून काम करतो. म्हणून तुमचं विजन प्रोटेक्ट करा, अननेसेसरी शेअरिंग टाळा, ॲक्शनवर फोकस करा. रियालिटी, सायलेंट प्लॅन
इक्वल टू स्ट्रॉंग एक्झिक्युशन. नंबर 2, तुमची इन्कम किंवा पैसा. मित्रांनो, पैसा हा फक्त नंबर नसतो, तो इमोशन्स क्रिएट करतो, एक्सपेक्टेशन्स क्रिएट करतो आणि कंपॅरिझन सुद्धा क्रिएट करतो. जर तुम्ही तुमची इन्कम ओपनली सांगितली, काही लोक जेन्युइनली खुश होतील, पण काही लोक जेलेस होतील. याच्याकडे इतके पैसे कसे, हा माझ्यापेक्षा पुढे कसा, असं थिंकिंग सुरू होतं. त्याचबरोबर लोकांची एक्सपेक्टेशन्स वाढतात. तू कमावतोस, तू मदत कर, तुझ्याकडे आहे तू दे. हळूहळू तुम्हाला प्रेशर येतो, तुम्ही अनकम्फर्टेबल फील करता. कधी कधी रिलेशनशिप सुद्धा खराब होतात. म्हणून पैसा प्रायव्हेट ठेवा, शो ऑफ करू नका, डिस्कशन लिमिटेड ठेवा. सक्सेसफुल लोक पैसा कमावतात पण त्याबद्दल बोलत नाहीत. रियालिटी, मनी सिक्रेट इक्वल टू पीस. नंबर 3, तुमचा विकनेस. मित्रांनो, प्रत्येक माणसात काही ना काही विकनेस असते. फिअर, इनसिक्युरिटी, पास्ट मिस्टेक्स, हे नॉर्मल आहे. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही ही विकनेस चुकीच्या लोकांसमोर शेअर करता. सुरुवातीला ते तुमचं ऐकतात, तुम्हाला कम्फर्ट देतात, पण काही लोक इंटरनली ती माहिती स्टोअर करतात आणि योग्य वेळ आल्यावर तेच तुमच्या विरुद्ध वापरतात. तुमचा कॉन्फिडन्स ब्रेक करतात, तुम्हाला वीक दाखवतात. म्हणून व्हर्नॅबिलिटी सगळ्यांना दाखवू नका, फक्त ट्रस्टेड लोकांची शेअर करा. बाकी लोकांसमोर स्ट्रॉंग राहा. रियालिटी, विकनेस शेअर इक्वल टू रिस्क. नंबर 4, तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स. मित्रांनो, जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो, आपल्याला कोणाशी तरी बोलायचं वाटतं. हे नॅचरल आहे, पण सगळ्यांशी शेअर करणं डेंजरस आहे. काही लोक तुमचं ऐकतात पण हेल्प करत नाहीत, त्याऐवजी गॉसिप करतात, तुमचं इश्यू दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात. तुमचा पर्सनल मॅटर पब्लिक होतो. मग काय होतं, तुमची इमेज खराब होते, लोक तुम्हाला जज करतात. म्हणून प्रॉब्लेम शेअर करण्याआधी विचार करा, हा माणूस ट्रस्ट करण्यास योग्य आहे का. फक्त एक तिथं 2 ट्रस्टेड लोक ठेवा, बाकी सगळ्यांपासून डिस्टन्स ठेवा. रियालिटी, सिलेक्टिव्ह शेअरिंग इक्वल टू सेफ्टी. नंबर 5, तुमची नेक्स्ट मूव्ह. मित्रांनो, तुमची नेक्स्ट मूव्ह तुमचं सिक्रेट ॲडव्हान्टेज असतं. जसं तुम्ही सगळ्यांना आधीच सांगितलं मी हे करणार आहे, तर काय होतं, कॉम्पिटिशन तयार होतो. लोक तुमच्या अगेन्स्ट प्लॅनिंग करतात, ऑब्स्टॅकल्स क्रिएट करतात, तुमचा पाथ डिफिकल्ट होतो. पण सक्सेसफुल लोक काय करतात, ते अनाऊन्स करत नाहीत, ते डायरेक्ट ॲक्शन घेतात आणि जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा सगळे शॉक होतात. सरप्राईज एलिमेंट ही पॉवर असते. म्हणून नेक्स्ट मूव्ह सिक्रेट ठेवा, ॲक्शन सायलेंटली घ्या. रियालिटी, ॲक्शन इज ऑलवेज ग्रेटर दॅन अनाउन्समेंट. म्हणून मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. सगळं सगळ्यांना सांगणं हे इंटेलिजन्स नसतं. आपण अनेकदा असं समजतो, मी ऑनेस्ट आहे, मी ट्रान्सपरंट आहे, पण रियालिटी काय आहे माहीत आहे. सगळ्यांची ओपन राहणं हे नेहमी सेफ नसतं, कारण प्रत्येक जण तुमच्यासाठी विचार करत नाही. काही लोक तुमचं भलं पाहतात, पण काही लोक तुमचं नुकसान होण्याची वाट पाहतात. आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे हे लोक नेहमी दूरचे नसतात, ते तुमच्या जवळचे सुद्धा असू शकतात. म्हणून आजपासून एक सिंपल रूल लक्षात ठेवा, सगळं सांगायचं नाही, सगळ्यांवर ट्रस्ट करायचा नाही. तुमचं लाईफ तुमच्या डिसिजनवर चालतं आणि तुमच्या डिसिजनमध्ये तुमचं बोलणं सुद्धा येतं. मित्रांनो, शब्द खूप पॉवरफुल असतात, ते तुमचं फ्युचर बनू शकतात आणि कधी कधी तेच तुमचं नुकसान सुद्धा करू शकतात. म्हणून काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं ही स्किल डेव्हलप करा. सक्सेसफुल लोक कमी बोलतात, जास्त ऑब्झर्व करतात आणि क्वाइटली काम करतात. ते त्यांच्या प्लॅन्स बद्दल बोलत नाहीत, ते त्यांच्या स्ट्रगल्स बद्दल सांगत नाहीत, पण ते रिझल्ट दाखवतात आणि जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा सगळे आश्चर्यचकित होतात. म्हणून मित्रांनो, जितकं तुम्ही सायलेंट राहाल तितकं तुम्ही फोकस्ड राहाल, जितकं तुम्ही फोकस्ड राहाल तितकं तुम्ही पॉवरफुल बनाल. तुमचं विजन, तुमचा पैसा, तुमच्या कमजोरी या सगळ्या गोष्टी तुमचं असेट आहेत. त्या सगळ्यांना सांगणं हे स्मार्ट नाही, त्या प्रोटेक्ट करणं हेच खरं इंटेलिजन्स आहे. आजपासून अननेसेसरी बोलणं कमी करा, ऑब्झर्वेशन वाढवा आणि ॲक्शनवर फोकस करा, कारण शेवटी जिंकतो तोच जो शांत राहून काम करतो. आणि लक्षात ठेवा, आवाज करणारे लोक दिसतात, पण शांत राहून काम करणारे लोक इतिहास घडवतात.
मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक गोष्ट क्लिअर आहे, तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे, तुम्हाला स्मार्ट बनायचं आहे. आणि खरं सांगायचं तर सगळे लोक इथपर्यंत पोहोचत नाहीत. फक्त तेच लोक शेवटपर्यंत पाहतात, ज्यांना खरंच काहीतरी शिकायचं असतं. म्हणून सर्वात आधी स्वतःसाठी एक छोटा स्टेप घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल, लाईक करा, कारण तुमचा एक लाईक मला कळतो की तुम्हाला असा कंटेंट आवडतो आणि मला अजून चांगले व्हिडिओज बनवायला मोटिवेट करतो. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या लाईफ चेंजिंग गोष्टी, प्रॅक्टिकल माइंडसेट टिप्स आणि रिअल लाईफ स्ट्रॅटेजी शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही तर रिअल अंडरस्टँडिंग मिळणार आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका, तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो सगळ्यांना सांगतो, जो कधी कधी चुकीच्या लोकांवर ट्रस्ट करतो. कदाचित तुमचा एक शेअर त्याचं आयुष्य बदलू शकतो. आणि जर तुम्हाला खरंच सपोर्ट करायचा असेल तर सुपर थँक्सचा वापर करू शकता. तुमचा छोटासा सपोर्ट मला अजून क्वालिटी कंटेंट बनवायला हेल्प करतो आणि या चॅनलला ग्रो होण्यास मदत करतो. शेवटी एक छोटा प्रश्न, तुम्ही तुमचं फ्युचर प्लॅन शेअर करता का? कमेंटमध्ये नक्की लिहा यस किंवा नो, कारण तुमचा एक कमेंट डिस्कशन सुरू करतो आणि इतरांनाही शिकायला मदत करतो. मित्रांनो, लर्निंग इथेच थांबवू नका, ॲक्शन घ्या आणि लक्षात ठेवा, स्मॉल स्टेप्स आज घेतले तर बिग रिझल्ट्स उद्या मिळतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या पॉवरफुल व्हिडिओमध्ये.